पत्रकारांचा मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो. आपण शेजारी असताना पण आपली भेट होत नाही, पण त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधावा आणि विशेषतः गेले 2 दिवस जो मी दिल्ली दौरा आयोजित केला होता. अनेक वेळा दिल्लीचे दौरे होतात. लोकांमध्ये एक संभ्रम असतो, की फक्त फोटो सेशनसाठीच होतात का? किंवा हे दौऱ्यांना काय अर्थ असतो का? आणि मग काही वेळी काही लोकं टीकाही करतात, की फक्त दिल्ली दरबारी जातात, तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काही घेऊन जात नाही. आणि त्याचा एक भाग म्हणूनच काल माननीय लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्लाजींशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली आणि त्यामध्ये माननीय अध्यक्ष विधानसभा, माननीय उपसभापती आणि उपसभापती या नात्याने मी असेन. कॉमनवेल्थच्या बाबतीतलं पण एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं संमेलन हे राज्यामध्ये करावं अशीतली एक आग्रही विनंती मी त्यांना करण्याचं काम केलेलं, की जेणेकरून राज्याचं एक वेगळं महत्त्व आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॉमनवेल्थचे जे आहेत, अर्थात तो ठरवण्याचा अधिकार त्यांचा असतो आणि मग केपटाऊनला होणार आहेत. त्याच्यानंतर नायजेरियाला होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यानंतर भारतामध्ये ज्यावेळी जर आलं, तर त्याची संधी ही राज्याला मिळावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील जे पार्लिमेंटरी आहेत किंवा लोकसभा सदस्य तिकडचे असतील किंवा विधानसभा आणि सत्र असेल, जो फेडरल गव्हर्नमेंटची एक व्यवस्था आहे, त्यातून आपल्या राज्यालाही त्याच्यातली माहिती मिळावी आणि तरुणांना आकर्षण जो आहे या सर्व लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या बाबतीतली माहिती समजून घेण्यासाठी, तर त्याला उपयुक्त होईल तशीतली एक चर्चा त्यांच्यावर झाली. एक चांगली गोष्ट झाली की माननीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींबरोबर पण देखील सदिच्छा भेट झाली. पण तो सदिच्छा भेटीचा फायदा घेत असताना माननीय सर्व खासदारांबरोबर आणि विशेषतः आदरणीय श्रीकांत शिंदेजी यांच्या पुढाकाराने ती आम्ही सर्वजण त्यांना भेटलो आणि केंद्र सरकारच्या संबंधित असलेल्या अनेक जमिनीवरती मग CPWD असेल, विशेषतः PWD ज्याला आपण म्हणतो, रेल्वे असतील, BPT असेल, या सर्वांवरती मोठ्या प्रमाणावरती क्लस्टर धोरण आखण्याचं काम राज्य सरकारने केलं, परंतु केंद्र सरकारने अद्याप त्याच्यातला धोरण ठरवलं नाही आहे आणि म्हणून तसं एक धोरण त्यांच्या स्तरावरती करावं अशीतली एक देखील आग्रही विनंती या निमित्ताने आम्ही केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक चर्चा करण्याचं काम केलेलं आहे. त्याच अनुशासनाने असलेले माननीय केंद्रीय मंत्री नौकान आणि लोहमार्ग सोनूवालजी, सबरबंद सोनूवालजी यांच्याशी मी भेटलो. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावरती BPTच्या जमिनी आहे. त्या BPTच्या जमिनीवरती मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत त्याची रिन्युअल पण दिली जात नाही, रिपेअरिंगला परवानगी दिली जात नाही आणि रिडेव्हलपमेंटला परवानगी दिली जात नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती तिकडच्या भाडेकरूंना दिलासाच मिळत नाही. तशीच परिस्थिती त्यांच्या तिकडे असलेल्या झोपडपट्टी वासियांची पण आहे. विशेषतः वरळीमध्ये BPT कॉलनीच्या बाजूला जनता कॉलनी म्हणून आहेत. अनेक वर्ष BPT हे क्लेम करते ही आमची जागा आहे आणि राज्य सरकार म्हणून आम्ही क्लेम करतोय की याच्यात पुनर्विकासाचा धोरण आम्ही जाहीर केल्यानंतर त्यांना घरं द्या किंवा त्यांची योजनेला मान्यता द्या, ती दिली जात नाहीये आणि त्याचा एक भाग म्हणूनच ती चर्चा करण्याचं काम केलं. मला सांगण्याचा आनंद होतोय, त्वरित त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन तिकडचे असलेले जे कमिशनर असतील किंवा त्या खात्याचे संबंधित अधिकारी असतील, त्यांना त्यांनी सूचना दिल्या की माझ्याबरोबर त्यांनी चर्चा करावी आणि हा विषय समजून घ्यावं आणि 9 आणि 10 तारखेला ते मुंबईमध्ये या विषयावरती चर्चा करण्यासाठी पण देखील त्यांनी वेळ देण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांनी देखील एक चांगलं सकारात्मक निर्णय आमच्या विनंतीला मागणी जी आमची होती मान्य करून सावंतवाडीला पण देखील ट्रेन सुरू करावी आणि चाकरमान्यांसाठी एक मोठा दिलासा द्यावा, या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय घेतला होता. नरेश मस्के यांनी पुढाकार घेतला होता. संजय पाटील खासदार आहेत कोकणातले, तिकडे लोक त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप असल्यामुळे आणि विशेषतः नितीश राणेजी आणि नारायण राणे साहेबांची पण मागणी होती आणि त्या दृष्टिकोनातून श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिष्टमंडळ त्यांना भेटलो आणि त्यांचा सत्कार करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईतली वाढणारी एकंदरीत लोकसंख्या आणि जे बंदिस्त असलेले जे ट्रेन हे जी घोषणा झाली पण अजूनही देखील ते होत नाही आणि तुम्ही बघितलं असेल की एक प्रकार जो दुर्दैवाने एकाचा हत्या जी झाली त्या दृष्टिकोनातून पण देखील सुरक्षा वाढवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. अनेक स्टेशनला अपग्रेड करण्याचा निर्णय जरी झाला असेल तरी देखील तो अद्यापही पूर्ण झालेला नाही आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून महालक्ष्मीचं पण अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. सरकते जिने
हे मिळालं पाहिजे, ही माझी त्यांना आग्रही विनंती होती. तशी सूचना त्यांनी CRMला देण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः ओव्हरहेड जे ब्रिजेस आहेत त्याला परवानगी रेल्वेकडनं खूप उशिरा मिळते आणि म्हणून अनेक जे प्रकल्प आहेत हे रखडलेले आहेत. त्याचीही देखील दखल त्यांनी घ्यावी म्हणून आग्रही विनंती आम्ही त्यांना केली होती. आणि लोअर परळचं नाव, आता हा लोअर परळ राहिला नाहीये. बघितलं असेल अनेक विकासाने तर त्याला अप्पर वरळी नाव दिलेलं आहे. काय नाव असावं नसावं खूप लोकांची वेगवेगळी मागणी आहेत. राजश्री शाहू महाराजांचं नाव द्यावं किंवा अन्य काही नावं पण पुढे येत आहेत. पण म्हणून ते देखील त्याच्यात सूचना केली की तुम्ही जसं इतर स्टेशनबद्दल नावं बदल केलेले आहेत तसं तो लोअर परळच्या बद्दल पण देखील आपण केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबई शहरामध्ये आणि देशामध्ये जे गिरणी कामगारांचा जो विषय होता त्यात NTC नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनची गिरण्या कोविडच्या नंतर बंद झालेल्या आहेत आणि चालू असलेल्या गिरण्या बंद केलेल्या आहेत. म्हणून ते केंद्र सरकारला याच्याबद्दल काहीतरी सुस्पष्ट धोरण अद्याप केलेलं नाहीये, कारण तिकडे 50% कामगारांना बसून पगार दिला जातो आणि आमची सर्वांची मागणी होती की आम्हाला बसून नाही, तुम्ही मिल चालू करा आणि आम्हाला 100% पगार द्या किंवा एकदा याचा काहीतरी निर्णय घ्या. मग ते जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून असेल, स्वतः चालवण्याच्या बाबतीत असेल किंवा प्रायव्हेट करण्याच्या बाबतीत असेल. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये बार्शी असेल, मुंबईत असेल किंवा अमरावतीला असेल आणि देशामध्ये पण देखील एकूण 160 गिरण्या जे आहेत आणि त्यात हजारो कामगार जे आहेत हे असेच बसून आहेत आणि त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. आणि म्हणून ते वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग जी यांना मी भेटण्याचं काम केलं आणि त्यांना सांगितलं की याच्यात सुस्पष्ट धोरण हे का आपण दिलं जात नाही. आणि त्यांनी तत्वता मान्य केलं की जे तुम्ही ज्या भूमिका मांडल्या त्या गोष्टी खरी आहेत. कारण NTCच्या चाळी जे आहेत गिरण्यांचे ज्यामध्ये जे NTCच्या वरती असलेले चाळी ह्याच्याबद्दल पण धोरण दिलं जात नाही. राज्य सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सूचना केल्यानंतर त्या विभागाचे सचिव आसिम गुप्ताजी यांच्यावर पण मी बैठक घेतली आणि NTCनी हा विषय हा राज्य सरकारला द्यावा. म्हाडा स्वतः या रिडेव्हलपमेंट करायला तयार आहेत आणि त्याच्यातला जो हिस्सा काय असेल खासगी विकासकाला न देता म्हाडा त्यांना तो हिस्सा द्यायला तयार होईल. अशातलं एक पत्र पण देखील देण्याचा तत्वता आमचा ठरलं होतं. ती माहिती पण देखील गिरिराज सिंगजींना दिली आणि त्यांनी ती बाजू मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की स्टेट टू स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर एकत्रित येत असेल तर आम्ही तो प्रस्ताव विचार करू आणि दोन्ही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणण्याचा पण देखील त्यांनी सुतोवाच आम्हाला केलेला आहे. आणि श्रीकांत शिंदेजींनी पण त्यांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पण एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना लिहून लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये पण देखील तो विषय आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. उद्योग मंत्री, वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयलजींकडे पण चर्चा झाली. संजय पाटीलजी जे आज लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती सॉल्ट पॅन लँड ह्याच्याबद्दल धोरण राज्य सरकारने विनंती केल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाने करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती सांगत असताना